सविनय जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता, गुणरत्न मावळा. आज या ठिकाणी खरं तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणाचं कारण देखील तितकंच गंभीर आहे. दिनांक 24 जूनला आमचे ग्रामपंचायत कर्मचारी, अलगुडेवाडी तालुका फलटणचे कर्मचारी, दलित कर्मचारी यांना ग्रामपंचायतीतील सदस्या प्रेरणा राऊत यांच्या पतिराजांनी ग्रामपंचायतीत ऑन ड्युटी असताना मारहाण केलेली आहे. जातीवाचक शिवीगाळ केली. मारवडा भरवता का काय ग्रामपंचायतीत असे उद्गार काढले. ग्रामपंचायतीच्या साहित्याची नासधूस केली. हे सर्व फुटेज आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार केला तहसीलदार कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात. 29 तारखेला माझ्या वाढदिवसा दिवशी खरं तर इच्छामरण आंदोलन आम्ही करणार होतो, परंतु प्रशासनाने योग्य ती वेळी मध्यस्थी केली आणि आम्हाला सांगितलं की आम्ही कारवाई करू. आणि कारवाईच्या नावाखाली त्यांनी आम्हाला खरं तर केळं आणि गाजरच दिली. फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि या प्रतिबंधात्मक कारवाईनं आम्ही निश्चितच समाधानी नाही आहोत. म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की संबंधित विषयात ग्रामसेवकांच्या समोर प्रकार घडला असताना देखील 353 शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल होत नाही आहे आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत हे गंभीर बाब घडल्यामुळं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा. या घटनेचे खरे कर्ते करविते आहेत बापू गुलाबराव राऊत, डॉक्टर प्रवीण निकम आणि राजेंद्र रघुनाथ पवार. हे प्रत्यक्ष काही जण अप्रत्यक्षरित्या या गटामध्ये सामील आहेत. तर वरून आम्हाला प्रचंड दबाव येतोय. ते खुर्ची सम्राट कोण आहे त्याचा तपास खरं तर संशोधनाचा भाग आहे की संबंधित विषयात दबाव टाकून आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कोण करतंय. पण आम्हीही तितकेच भीमसैनिक कडवट आहोत. त्यामुळं संबंधित विषय हा तडीला जाणार आहे, तोडीला नाही. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की योग्य त्या वेळी आपण जर दखल नाही घेतली तर प्रसंगी आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही. आणि आज सचिन मोरेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. सचिन मोरे, ग्रामपंचायत अलगुडेवाडीमध्ये गेले 9 ते 10 वर्ष मी सर्व्हिस करत आहे. तर माझ्यावर वारंवार जातीवादक शिव्यागाळ देतात. अजून मला म्हणतात की तुम्ही सगळा मारवडा भरवलेला आहे. मी दलित समाजाचा आहे. माझ्याबरोबर अजून माझे 2 भावंडं पण कामाला आहेत. आमचे 2 सदस्य पण आहेत. 14 एप्रिल 2026ची जी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली तेव्हापासून तर खूप त्रास देत आहेत. मला त्रास देणाऱ्या व्यक्तींचं नाव राजेंद्र पवार, डॉक्टर प्रवीण निकम, बापू राऊत. ते लोक मला वारंवार कुठे भेटेल तिथे त्रास देतात. तुला कामून काढून टाकणार आहेत, मला धमकी देतात. तुला इथं ठेवणारच नाही गावात कामाला, तुम्ही ऑफिसमध्ये पूर्णपणे मारवडा केलेला आहे असे मला ते उद्गार शब्द वापरतात. त्यामुळे आणि ग्रामसेवक राऊत अण्णा हे काहीसुद्धा दखल घेत नाही आणि माझे कोणत्याही बाजूने माझ्याशी बोलत नाहीत. त्यामुळे मला गावात ऑफिसमध्ये काम करताना आता भीती माझ्या मनात निर्माण झालेली आहे. आणि ग्रामसेवक अण्णा मला डायरेक्ट म्हणतात तू मला बाबासाहेब दाखवायचं नाही. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे ऑफिसमध्ये लावलेला आहे तेव्हापासून तर अण्णा खूप चिडलेले आहेत की अण्णा म्हणतात की पूर्णपणे ऑफिसमध्ये बाबासाहेबांचे कशाला एवढे फोटो पाहिजेत, बाबासाहेब कोण आहेत ते आम्हाला तू शिकवायचं नाही असं मला पूर्णपणे अण्णा म्हणतात. तरी मला आता सध्या माझ्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे माझा BP, शुगर हाय झालेला आहे. ग्रामपंचायतीत गेली कित्येक दिवस पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामपंचायतमध्ये गेले 8 ते 10 दिवस झाले पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे. तरी ग्रामसेवक राऊत अण्णा यांना त्याच्याशी काहीसुद्धा घेणं देणं नाही. आणि अण्णा तातडीच्या रजेवर गेलेले आहेत. ज्या दिवशी माझ्यावर हा प्रकार घडला तेव्हापासून अण्णांना रजा केलेली आहे.